एमआयडीसी मध्ये स्वतःचा उद्योग व्यवसाय असावा असं बरंच उद्योजकांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी सगळेजण प्रयत्न पण करत असतात। एमआयडीसी मध्ये प्लॉट घेण्यासाठी आधी वेगवेगळ्या पद्धती होत्या, परंतु साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर 2025 पासून एमआयडीसीने मिलाप पोर्टल सुरू केलं आणि यावर एमआयडीसीचे जे काही प्लॉट्स उपलब्ध आहेत सर्व प्लॉट्स अवेलेबल करून दिलेले आहेत, या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन करून ते प्लॉट घेऊ शकतो यासाठी। परंतु या ठिकाणी ऍप्लिकेशन केल्यानंतर बऱ्याच उद्योजकांचे ऍप्लिकेशन्स हे रिजेक्ट होत आहेत, त्यांचे ऍप्लिकेशन काही कारणांनी रिजेक्ट होत आहेत। ती कुठली कारणं आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे त्यांचं जे काही उद्योग सुरू करण्याचं स्वप्न आहे ते थोडं लांबतंय। यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमआयडीसीच्या प्लॉटसाठी जे काही आपण अर्ज केलेले होते ते रिजेक्ट का होत आहेत आणि त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत। तर मग चला सुरुवात करूयात। नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। एमआयडीसी मध्ये प्लॉट घेण्यासाठी आपण मिलाप पोर्टलवर अर्ज केल्यानंतर जे काही अर्ज रिजेक्ट होत आहेत यासाठी काही कारणं आहेत जी आमच्या लक्षात आलेली आहेत, ती कारणं मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। त्याची काळजी आपण घेतली तर कदाचित आपलं ऍप्लिकेशन सिलेक्ट होण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणावर वाढतील। तर ही कुठली कारणं आहेत, तर त्यातलं पहिलं कारण आहे डीपीआर योग्य पद्धतीने न बनवणं। म्हणजे जो काही आपण प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी आपण जोडतो आहोत तो योग्य पद्धतीने नाहीये, त्यांच्या फॉर्मॅट प्रमाणे नाहीये। बऱ्याच वेळी काय होतं, आपण अगदी 2, 4, 5 पानांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून या ठिकाणी जोडतो, तो एमआयडीसीला अपेक्षित नाहीये। यापूर्वी कदाचित या सगळ्या गोष्टी धकून गेल्या असतील, परंतु आता मिलाप पोर्टलवर अर्ज करताना आपल्याला एमआयडीसीने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे एमआयडीसीने यासाठी गाईडलाईन्स प्रकाशित केलेले आहेत। त्यामध्ये 21 मुद्दे दिलेले आहेत की ते 21 मुद्दे या आपल्या डीपीआर मध्ये असलंच पाहिजे। मग त्यामध्ये कुठले मुद्दे असले पाहिजे की आपण कुठल्या ठिकाणी प्रोजेक्ट टाकणार आहोत, रॉ मटेरियल कसं उपलब्ध करणार आहोत, त्याची प्रोसेस फ्लो कशा पद्धतीने असणार आहे, प्रोडक्शन कसं करणार आहोत, मशिनरीज कुठल्या वापरणार आहोत, त्याची कॅपॅसिटी काय असणार आहे, याशिवाय प्रोडक्शन झाल्यानंतर आपण आपल्या मालाची विक्री कशा पद्धतीने करणार आहोत, कुठे मार्केट अवेलेबल आहे, भविष्यात काय स्कोप आहे, एमआयडीसीच्या जागेचं आपण युटिलायझेशन कसं करणार आहोत, याच पद्धतीने आपल्या प्रोजेक्ट मधून जे काही वेस्टेज निघणार आहे त्यावर आपण प्रक्रिया युनिट कसे करणार आहोत, या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती आपल्याला या डीपीआर मध्ये देणं आवश्यक आहे। अन्यथा डीपीआर मध्ये त्रुटी निघून आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण डीपीआर योग्य पद्धतीने काळजीपूर्वक बनवावा आणि योग्य त्या व्यक्तीकडून बनवावा ज्यांना या सगळ्या पॉइंटची माहिती असेल। याशिवाय एमआयडीसीचा प्लॉट रिजेक्ट होण्याचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, मोठं कारण आहे की आपली प्रोजेक्ट कॉस्ट ही त्या प्लॉटच्या अनुषंगाने योग्य नसते। याआधी एमआयडीसी मध्ये प्लॉटचं ऍप्लिकेशन करत असताना आपण प्रोजेक्ट कॉस्ट किती असावी याचा इतका विचार केलेला नव्हता, परंतु मिलाप पोर्टलवर अर्ज करताना याचा विचार करणं गरजेचं आहे। याप्रमाणे एमआयडीसीने ABCDE या पद्धतीने काही कॅटेगरीज केलेल्या आहेत, त्यानुसार एमआयडीसीच्या प्लॉटसाठी अर्ज करताना त्यासाठी किमान किती प्रोजेक्ट कॉस्ट असली पाहिजे ही या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे आणि तितकीच प्रोजेक्ट कॉस्ट आपल्याला आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये घ्यावी लागणार आहे। तेवढी प्रोजेक्ट कॉस्ट नसेल तर आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं। आता उदाहरणादाखल द्यायचं झालं, 500-600 स्क्वेअर मीटर पर्यंतचा जर प्लॉट असेल तर त्यासाठी कमीत कमी 2 कोटी पर्यंतची प्रोजेक्ट कॉस्ट असली पाहिजे। मग जसं आपला प्लॉट वाढत जाईल त्याप्रमाणे ही प्रोजेक्ट कॉस्ट आपल्याला वाढवत न्यायची आहे, त्यासाठी या ठिकाणी त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत। त्यामुळे आपली प्रोजेक्ट कॉस्ट ही त्या अनुषंगाने ठेवणं आवश्यक आहे। एमआयडीसीचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होण्याचं तिसरं कारण म्हणजे आपली नेटवर्क कमी असेल तर आपले ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं। तर मग आपली नेटवर्क किती असली पाहिजे आपल्या मनात प्रश्न आला असेल, तर आपली नेटवर्क ही आपल्या प्रोजेक्ट कॉस्टच्या किमान 25% असली पाहिजे। उदाहरण द्यायचं झाल्यास आपली प्रोजेक्ट कॉस्ट जसं मी आधी सांगितलं की 500-600 स्क्वेअर मीटर पर्यंतचा जर प्लॉट असेल तर त्यासाठी किमान 2 कोटी रुपये प्रोजेक्ट कॉस्ट असली पाहिजे आणि 2 कोटीच्या प्रोजेक्ट कॉस्ट साठी किमान 50 लाख रुपये इतकी नेटवर्क आपली असली पाहिजे, म्हणजे प्रोजेक्ट कॉस्टच्या 25%। त्यापेक्षा कमी जर आपली नेटवर्क असेल तरी सुद्धा मिलाप पोर्टलवरील एमआयडीसी प्लॉट साठीचं आपले ऍप्लिकेशन हे रिजेक्ट होऊ शकतं, ही आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। एमआयडीसीचा प्लॉट मिळवण्यासाठी चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे आपण दिलेला लेआउट। आपण ज्या प्लॉट साठी ऍप्लिकेशन करत आहोत त्याचा लेआउट सुद्धा आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि एमआयडीसीच्या नियमानुसार जो काही प्लॉटचा एरिया आहे त्याच्या 40% बांधकाम आपण करणं अपेक्षित आहे, किमान 40% बांधकाम हे झालंच पाहिजे। मग त्यासाठी आपण जो काही लेआउट देत आहोत तो लेआउट अत्यंत योग्य पद्धतीने बनवला गेलेला असला पाहिजे। त्या ठिकाणी आपण कुठले प्रोडक्शन कॅपॅसिटी कुठे ठेवणार आहोत, कुठे गोडाऊन ठेवणार आहोत, याशिवाय आपला एटीपी कुठे असणार आहे, मालाची प्रोसेसिंग मशिनरीज कुठे ठेवल्या जाणार आहेत, याची डिटेल माहिती या
लेआउटमध्ये असणं आवश्यक आहे। याशिवाय त्या ठिकाणी ग्रीन बेल्ट कुठे असला पाहिजे, म्हणजे आपण झाडं कुठे लावणार आहोत, या सगळ्या गोष्टींची माहिती या लेआउटमध्ये असल्या पाहिजे। जर लेआउट योग्य नसेल तरी सुद्धा आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत। एमआयडीसीचा प्लॉट मिळवण्यासाठी पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला एन्व्हायरमेंटल ज्या काही बाबी आहेत त्या योग्य पद्धतीने आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये पण आणि आपल्या ऍप्लिकेशन लेटर मध्ये किंवा रिक्वेस्ट लेटर मध्ये त्याचा योग्य पद्धतीने समावेश असणं आवश्यक आहे। मग त्यामध्ये ईटीपी असेल, एसटीपी असेल, एपीसी असेल, म्हणजे आपण आपल्या प्रोजेक्ट मधून जे काही वेस्टेज निघणार आहोत यावर आपण ट्रीटमेंट कसं करणार आहोत, त्याने पर्यावरणाची हानी व्हायला नको यासाठी आपण काय काळजी घेणार आहोत, झाडं कसे लावणार आहोत, या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये पण आणि आपल्या रिक्वेस्ट लेटर मध्ये सुद्धा असली पाहिजे। याबाबत सगळ्यात जास्त त्रुटी निघतायत आणि या त्रुटींना योग्य पद्धतीने जर आपण उत्तर दिलं तर आपलं ऍप्लिकेशन सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतील। पुढचा मुद्दा आहे की ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे। एमआयडीसीचा प्लॉटचं ऍप्लिकेशन केलं आणि झालं असं होत नाही, त्यासाठी दररोज आपण एमआयडीसीचा पोर्टल लॉग इन करून चेक केलं पाहिजे। त्यामध्ये 7 स्टेजेस आहेत की ज्या ठिकाणी क्वेरीज येऊ शकतात, म्हणजे रिजनल ऑफिस असेल, टी असेल किंवा डेप्युटी सीओ एन्व्हायरमेंट असेल, या वेगवेगळ्या स्टेजेसवर वेगवेगळ्या पद्धतीने एमआयडीसीच्या ऍप्लिकेशनसाठी त्रुटी निघतात। त्यांना जे काही अपूर्णता वाटतायत त्या या ठिकाणी ते मेन्शन करतायत। मग या त्रुटी काय निघाल्या, त्यांना लवकरात लवकर आपण उत्तर दिलं पाहिजे। आणि जर आपण हे उत्तर दिले नसतील, आपल्या क्वेरीजला रिस्पॉन्स केला नसेल तरी सुद्धा आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत। एमआयडीसीचा प्लॉट मिळवण्यासाठी 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लॅक मीटिंग आपण व्यवस्थित पद्धतीने हँडल केली पाहिजे। एमआयडीसीचा प्लॉटसाठी आपण ऍप्लिकेशन केल्यानंतर लँड अलॉटमेंट कमिटी यासमोर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सामोरं जावं लागतं आणि त्या मीटिंग मध्ये आपण खरंच हा प्रकल्प चालवण्यासाठी सक्षम आहोत का, त्या प्रकल्पाच्या बाबतीत आपल्याला खरंच माहिती आहे का, आपला अभ्यास आहे का, या सगळ्या गोष्टी ती कमिटी तपासते, सगळ्या गोष्टी चेक करते आणि त्यानंतर आपल्याला तो प्लॉट द्यायचा का नाही द्यायचा याबाबत निर्णय घेते। त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने या एलएससी मीटिंगला आपण प्रेझेंट राहावं। प्रेझेंट होताना कदाचित बऱ्याच वेळेस काय होतं की दिवसभर आपल्याला लॉग इन करून राहावं लागतं, तर राहावं लागेल। त्यांच्याकडे पण बऱ्यापैकी ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, त्यामुळे कदाचित यासाठी डिले होऊ शकतो। या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपण वाट बघावी, आपला नंबर आल्यानंतर आपण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी अभ्यासपूर्वक दिली पाहिजे। यासाठी आपण जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे, जी काही डॉक्युमेंट जोडलेली आहेत, याचा योग्य पद्धतीने अभ्यास करून त्या ठिकाणी उत्तर दिली आणि लॅक मीटिंग मध्ये जे काही अधिकारी आहेत त्यांना हे लक्षात आणून दिलं की तुम्ही तो प्रोजेक्ट चालवण्यासाठी सक्षम आहात, त्यासाठी आवश्यक फंडिंग तुम्ही उभे करू शकतात, या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या तर आपलं प्लॉट मिळण्यासाठीचे चान्सेस खूप जास्त वाढतील। एमआयडीसीच्या प्लॉटसाठी याआधी आम्ही काही व्हिडिओज बनवलेले होते, त्यात ज्या लोकांनी त्यांच्या स्तरावर ऍप्लिकेशन केले त्या ठिकाणी बऱ्याच जणांचे आम्हाला फोन येतात की आमचे प्लॉट रिजेक्ट होत आहे, याला कारण काय आहेत किंवा काय विषय असू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी माहितीचा व्हिडिओ बनवा असं आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं, त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवला। आमच्या अनुभवानुसार ही 7 कारणं आहेत की जी सर्वसाधारण पद्धतीने आपण काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे, बघितली पाहिजे आणि या 7 गोष्टींची आपण काळजी घेतली तर एमआयडीसीच्या प्लॉट मिळण्याचे आपले चान्सेस वाढतील। तुम्ही तुमच्या स्तरावरून, तुमच्या सीएन कडून किंवा इतर कोणत्याही कन्सल्टंट कडून ऍप्लिकेशन करत असाल तर तुम्ही सुद्धा या 7 गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला एमआयडीसीचा प्लॉट मिळण्याचे चान्सेस वाढतील। किंवा तुम्ही आमच्या माध्यमातून सुद्धा एमआयडीसीच्या प्लॉटसाठी ऍप्लिकेशन करू शकतात। आता बऱ्याच एमआयडीसी मधले बरेच काही प्लॉट्स आहेत की जे ऑलरेडी अलॉट झालेले आहेत, काही प्लॉट शिल्लक आहेत आणि कदाचित पुढील प्लॉट अलॉटमेंटसाठी आपल्याला वाट बघावी लागेल। त्यामुळे जर तुम्हाला एमआयडीसीचा प्लॉट पाहिजे असेल किंवा आमच्या माध्यमातून अर्ज करून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा। आमची प्रतिनिधी तुम्हाला योग्य ती सर्व माहिती उपलब्ध करून देतील आणि एमआयडीसीच्या प्लॉट मिळवण्यासाठी आमच्या व्यावसायिक सेवा सुद्धा उपलब्ध आहेत, त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा एमआयडीसी प्लॉट अलॉटमेंट बाबत सर्व माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद।